ओ मी चालली बर का कामाला. कामाला? हो, आज लय लेट झालं. घरातले काम आवरायलाच टाइम होऊन गेला. अगं थांब ना थोडं. अहो काय तुमचं? अगं आज सुट्टी आहे मला. मला टाइम झालाय कामाला. अगं मला आज सुट्टी आहे, आपण थोडं. अहो ज्यांच्या घरी मी काम करते ना ते वाट बघत असतील माझे. अगं मग थोडी लेट गेली तर काय होणार आहे, आपण अहो रोमॅन्स थोडं करू. लेट म्हणजे त्यांचं पण काम असतात ना घरातले. जसे आपल्या घरातले काम असतात तसे त्यांच्या पण घरातले काम असतात. अगं मग मला माझं पण. जायचंय. ते काय मला फुकटचे पैसे नाही देत. अगं मग माझं पण थोडं काम कर पण ना. माझी नाही ना इच्छा. मला कामाला जायचंय. बाय. काय यार हिचं आहे, रोजचं नाटक होऊन गेलंय. काही ना काही बहाणा शोधतच राहते मला, नाही का, लांब लोटायचा. आज चांगली सुट्टी होती, म्हटलं एन्जॉय करू, पण काय रिकामा मूड ऑफ करून दिला. लग्न करून पस्तावे आले. ते मजा नाही न काही नाही. काय डोक्याला ताप आहे. अजून हे कामवाली आली नाही. मला कामावर जायचंय. हिला समजत कसं नाही काय मला कळत नाही. रोज रोज लेट होते. हिला कामावरूनच काढून टाकतो. येऊ दे आता हिला. फार शीन झालाय डोक्याला. आली का? हा सॉरी हा, मला लेट झालं. ए ऐक. काय काय चालू काय तुझं? हा, रोज रोज लेट होते तू. हा, सॉरी म्हटलं म्हणजे झालं का? अहो लेट झाले तर काम नीट करतेस ना मी टाइमेवर. काय कामं करते तू? मला लवकर डबा लागतो, मला कामावर जायचं असतं. अहो तुमची 1 वाजेची ड्युटी आहे, आता 10 वाजलेले आहेत. मी तुम्हाला स्वयंपाक करून देते, चालले जा मग डबा घेऊन सर. अगं 1 वाजेची ड्युटी आहे का? 10 वाजेची ड्युटी आहे ना. अय्या, आज शनिवार आहे की काय? मग अरे देवा, विसरलीच मी. मला एक सांग, रोज रोज तू लेट का होते? अहो मालक, माझ्या नवऱ्याचं आणि माझं रोज भांडण होतं, त्याच्यामुळे मला लेट होऊन जातं. कशावरून तुमचे भांडणं होता? अं, विचार नको करू, मला सांग. मला कळायला पाहिजे कारण. मला खरं वाटत नाही त्याच कारणामुळे तू लेट होते असं. अहो साहेब, तुम्हाला काय सांगू. माझा नवरा आहे ना, तो रोज सकाळी कामाला जाताना ना मला बिलगतो. आणि माझी इच्छाच नाही होतो हे सगळं करण्याची. त्यांची इतकी इच्छा असते प्रेम करण्याची, पण माझी नाही होत. म्हणून ना आमचं भांडण होऊन जातं. म्हणून मी रोज लेट होते. अच्छा, हे कारण आहे का? हो. अगं तो नवरा आहे तुझा, बरोबर? त्याला प्रेमाची गरज लागेलच ना. ते सगळं ठीक आहे हो, ते मला पण समजतं. पण काय आहे ना, माझी ना अशी आतून इच्छाच नाही होत प्रेम करायची. म्हणजे तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम झालेले. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तो नवरा आहे ना भांडण करतोय. तो उपाशी राहणार कस काय? त्याला प्रेमाची गरज आहे. एक काम कर तू. मी तुला एक उपाय सांगतो, तो तू कर. त्याच्याने तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुझे घरचे भांडणं थांबतील. अय्या, कसला उपाय हो? तू काय कर, तू मेडिकलमध्ये जाऊन ये ना, पॉवरची गोळी घे. ती खा. ते खाऊन ये ना, मग तुला मूड येईल, इच्छा होईल. मग तू तुझ्या नवऱ्याबरोबर रोमांस करशील. खरंच असं होतं? मग तुला माहिती नाही का? नाही नाही. अगं फार विज्ञान पुढे गेलं ना. बरं मग मालक, मी एक काम करते. हा आज टाइम तर झालेलाच आहे. हा. मग मी आता सुट्टीच घेऊन टाकते. मी ना आत्ताच जाऊन मेडिकलला पावरची गोळी घेऊन घेते आणि नवऱ्याला प्रेम देते. चला मालक, मी येते. हा जा बाई. आणि हे ऐक, उद्या वेळेवर कामावर ये. हा नक्की. आज भरपूर प्रेम देऊन टाक. हा, आणि रात्रीच हे काम करत जा. आलं का लक्षात? कामावर येताना या गोष्टी करू नको. चालेल चालेल एकदा तो तृप्त झाला ना, तो तुला कामावर येताना बिलगणार नाही. चालेल चालेल. मी येते. आलं का डोक्यात? जा, आज नाही सुट्टी देतो, पण उद्या कामावर ये, वेळेवर ये. आयलक, लयच मोठी समस्या होती हिची. जाऊ दे, आपण उपाय सांगितलेला आहे, आता तरी वेळेवर येईल असं वाटतंय मला. चला बाबा, आज जातो निघून ड्युटीला. माझे मालक किती चांगले आहेत. त्यांनी किती भारी उपाय सांगितला.
पावरची गोळी दिली त्यांनी मला. आता मी ती गोळी खाते आणि नवऱ्याला प्रेम देते, म्हणजे नवरा बी खुश आणि मी बी खुश. मग मी वेळेवर कामाला जाईल. अहो अहो ऐका ना, अहो ऐका ना, या ना आपण रोमॅन्स करू. रोमॅन्स? हो. तुला तर कधी मूड येत नाही, अचानक सूर्य कुठून उगवला? मी कामाला गेले होते ना, मग मी मालकांना सांगितलं आपल्यात रोज भांडणं होतं असं. मग मालकांनी विचारलं कशावरनं भांडणं होता. मग मी त्यांना सांगितलं की माझ्या नवऱ्याचा मूड असतो पण माझा नसतो. म्हणून मग त्यांनी उपाय दिला, पावरची गोळी. अच्छा. मग मी ती गोळी आज खाल्ली आहे आणि ना माझं खूप मूड झालंय. आता तुम्ही टाइम नका लावू, या ना. तुझा मालक तर लयच भारी आहे. हो. मला तर हेच पाहिजे होतं. कामवाली आज पण आली नाही. काय करावं हिला कामावरूनच काढून टाकतो. आता आहे ना माझं डोकं पूर्ण आउट झालं. काही कोणाला मदत करू नये आणि काही कोणाला उपाय सांगू नये असं होऊन गेलंय मला. दुसरीच कामवाली शोधतो आता मी. तसंच करतो आता. आली का? हा. कशाला आली? 1 वाजला 1. तुझ्यामुळं मला कामावर बी जाता येत नाही, काहीच करता येत नाही. तू काय बोलली? टायमेवर येईल. ऐका ना मालक साहेब, काय झालं ना, काल मी पावरची गोळी घेतली आणि खूप रोमॅन्स केला नवऱ्यासोबत. पण आज सकाळी पण एकदा घेतली मी गोळी आणि परत रोमॅन्स केला, म्हणून मला एवढं लेट झालं. मी काय म्हणते, मी तुम्हाला हेच सांगायला आली होती की ना माझा अजूनही मूड गेलेला नाही आहे, तर मी आज परत सुट्टी घेते. अरे काय चालवलंय तू? चला मालक, मी येते. अगं ऐक, बाई, तुझा मूड नव्हता म्हणून तू एकदा गोळी घेतली, रोमांस केला, तिथपर्यंत ठीक आहे ना. काम सोडायची काय गरज आहे? तू नंतर करणार रात्री या गोष्टी. मला खरं सांगू का, आज ना माझ्या नवऱ्याला सुट्टी आहे आणि माझा पण खूप मूड झालेला आहे, तर मी येते. अगं काम करून जा ना. अगं बाई, मी काय खाऊ? अरे बापरे, काय शीन झाला हा डोक्याला. अरे या कामवालीला त्या पावरच्या गोळीचा उपाय सांगितला, आता त्या गोळी मागेच लागली आणि रोमांस मागेच लागली बाबी. आता हे काम सोडते का काय? मी तर असा उपाय सांगून पश्चाताप करून राहिलो. अरे 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 अरे, काही खरं नाही बा. चला चला, बाहेर हॉटेलमध्ये जेवण करून घेतो आणि तसंच जातो कामावर. काही खरं नाही.